पशु आहार या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। गर फिरदौस्त बर रुए जमी असतो, हमी असतो, हमी असतो। अर्थात पृथ्वीवर कुठे स्वर्ग असेल तर तो इथेच आहे असं गेली कित्येक दशकं काश्मीरी नागरिक अभिमानानं सांगतात। पण यापैकीच काही काश्मीरी नागरिकांना सुद्धा नरक यातना भोगाव्या लागल्यात। काश्मीर देशाच्या डोक्यावरचा सुंदर ताज आहे आणि भळभळती जखम सुद्धा। कधी रलीव गलीव चलीवच्या घोषणांनी, कधी हमक्या चाहते आझादीच्या नाऱ्यांनी, कधी बंदुकीच्या गोळ्यांनी गेली 4 ते 5 दशकं काश्मीर अस्वस्थ आहे। या सगळ्या नकारात्मक परिस्थितीमध्ये काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी, काश्मीरी तरुणांना मेनस्ट्रीम मध्ये आणण्यासाठी, सौहार्द स्थापित करण्यासाठी आशेचा एक किरण दिसतो तो संजय नाहर यांच्या सरहद संस्थेच्या रूपानं। धर्म आणि प्रांताच्या सीमांपलीकडे माणुसकी मजबूत व्हावी यासाठी सरहद संस्थेचे कार्यकर्ते काश्मीरच्या खोऱ्यात काम करतायत। काश्मीरची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी झटणारे काही कार्यकर्ते आज कट्ट्यावर आलेत। जेव्हा जेव्हा काश्मीरचं खोरं अस्वस्थ होतं तेव्हा संशयाचं एक बोट उगारलं जातं ते स्थानिक काश्मीरी लोकांवर आणि काश्मीर बहिष्काराचा सूरही ऐकू येऊ लागतो। अशा वेळी काश्मीरी नागरिकांच्या मनात नेमकं काय आहे, त्यांच्यासमोर समस्या काय आहेत, काश्मीरमधल्या शांततेला चूड कोण लावतंय, सरकारकडून अपेक्षा काय आहेत, काश्मीरमध्ये काम करताना कोणकोणत्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं, याबद्दल आपण सरहद संस्थेच्या काश्मीरमधल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधूया। तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण प्रज्ञा या सगळ्या गप्पांना सुरुवात करण्याच्या आधी आपण ह्या सगळ्यांशी ते करत असलेल्या कामाबद्दल आणि ते सरहदशी कसे जोडले गेले याच्याबद्दल आधी जाणून घेऊया। मंजूरची कहाणी ही आहे की तो 1.5 वर्षाचा असताना, त्याचे वडील पोलीस दलामध्ये होते, 1.5 वर्षाचा असताना वडिलांच्या मांडीवर असताना अतिरेक्यांनी त्यांना गोळ्या घालून मारलं आणि त्यानंतर त्याच्या आईनं त्याला त्या सगळ्या वातावरणापासून तो लांब राहावा यासाठी त्याच्या शिक्षणासाठी त्याला पुण्याला पाठवलं आणि मग तो पुण्यात आला आणि मग त्याचं सगळं सरहदशी जोडला गेला आणि त्याचं काम सुरू झालं। जाहिदच्या बद्दल मी सांगेन की जे एक महाराष्ट्र सदन काश्मीरमध्ये करण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न इरादा आहे, त्याच्यासाठी विमानतळाच्या जवळची 40,000 स्क्वेअर फीटची जागा जाहिदनं स्वतःची महाराष्ट्र सरकारला देऊ केलेली आहे। तुझं कसं आलं, तू कसा जोडला गेला सरहदशी? सर, मेरा नाम आकिब भट्ट है। तो मैं 20 साल पहले पुणे आया था या सरहद संस्था में। तो मैं एक वहाँ पे मेरे अंकल के थ्रू आया था। तो उसके बाद मेरी पढ़ाई वगैरह सब यहीं पे हुई और अभी मेरा उसके बाद बीच में हमने एक लेकिन क्यों आए, पुणे क्यों आए? सर, पुणे इसलिए आया क्योंकि जो हमारा डिस्ट्रिक्ट है तो उसको सर छोटा पाकिस्तान कहते थे। वहाँ कभी हम जाते थे, स्कूल आज गए तो 2 दिन बाद घर आते थे, तो रोज़ वहाँ पर इनकाउंटर वगैरह चालू रहते थे। और फिर मेरे डैड ने मेरे अंकल को कहा कि ये है, इसको बाहर भेज दो। तो उनको बड़ा ये था, एक शौक़ था मेरे को एक डॉक्टर या इंजीनियर बनते हुए। तो फिर मैं अंकल यहाँ अपने मामा के घर पे था, तो ऑन द वे जब ये लोग गए तो ऑन द वे मैं दिखा। तो ऑन द वे मेरे को मतलब मैं मेरे घर से नहीं आया हूँ, मेरे को मामा के, मैं इतना छोटा था कि मैं एक इसमें बच्चों के साथ खेलने गया था, तो मेरे को ऐसे उठा के गाड़ी में डाला, बोला अच्छा जाना है। तो इम्पोर्टेंट तब घर वाले ये सोचते थे हमारे लिए कि हमारा बच्चा अगर घर से बाहर जाएगा, एक तो उनको पढ़ाई मिलेगी और सेफ रहेंगे। तो फिर वो सिलसिला बढ़ता गया। फिर होते होते 20 साल हो गए मेरे को यहाँ पे। तो अभी मैं टूरिज़्म का भी खुद, टूर ऑपरेटर भी या टूरिज़्म का भी खुद कर रहा हूँ काश्मीर केस पे ही। अच्छा, आदिलच्या बद्दल मी सांगेन की आदिल पण गेली अनेक वर्ष पुण्यामध्ये आणि काश्मीरमध्ये काम करतोय। आदिल आता तिथं ॲपल टुरिझमचा म्हणजे ॲग्रो टुरिझमचा एक व्यवसाय तो सुरू करतोय आणि आदिल सुद्धा खूप पूर्वीपासून सरहदशी जोडला गेलेला आहे आणि तिथं ही सगळी मंडळी खूप वेगवेगळ्या पातळीवर महाराष्ट्र आणि काश्मीर यांचे संबंध प्रस्थापित करणं आणि त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं की काश्मीरी लोकांमध्ये बाकी भारताबद्दलचे जे गैरसमज जर असतील तर ते दूर करण्याचं खूप मोठं काम आदिल ही करतो, ही सगळी मंडळी करतात आणि वैभव ही त्याच्याशी जोडला गेलेला आहे। वैभवचा व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता मदत कार्याच्या दरम्यान पहिल्या दिवशी,
जवळपास 1 कोटी लोकांपर्यंत त्याचा तो व्हिडिओ गेला होता. तर अशी सगळी या मंडळींची ओळख आहे. आणि आता या पार्श्वभूमीवर सगळ्यात आधी जाहीर तू होता त्या दिवशी तिथं जेव्हा हे घटना घडली, काय तुझी पहिली रिॲक्शन होती आणि काय पद्धतीनं तुम्ही पुढं काम केलं? सर दुपारचे